अगे मावशी, झोपली का काय? अगं झोपती कशाची? काय बाय कामच चालले ती. ये की बस. काय तू बी दिवसभर नुसती कामं करत बसतीस. बोल, कशाला बोलवलं होतस? बाई सांगते की, आता तुझंच तू लागली संसाराला आणि तुला तर आता आमची आठवण पण येणं झाली. असं कशाला बोलतीस ग? कस तरीच वाटतं बघ मला. तू कशाला वाईट वाटून घेतीस बाई? तुझ्या भावाला नको कळायला बाई. का? काय झालं? त्यानं काय केलं आता? तो तर काही करना. आता तू लागली संसाराला, पण तुझ्या भावाच्या संसाराचं काय? हा ते वय आपल्या एकेसाठी का नाही पोरींची लाईन लागत बघच तू. मावशी, तुझ्यासाठी ना आपण एकदम देखणी सून बघू. तुला जशी पाहिजे तशी. मला कशी पाहिजे ती काय करायचंय? आता तुझ्या भावाला पसंत पडायला नको. ते तू माझं असो. तू फक्त सांग तुला कशी सून पाहिजे. हे बघ अशी. अयो, इतर लईच देखणी आहे हो. आपल्या हिकेला लईच शोभून दिसत. आता मी सांगून दमले बाई, आता तूच सांग त्याला. माझी चुलत बहीण आहे ना नायगावची, तिच्याकडनं आलंय हे स्थळ. पदराला पदर जुळतोय आणि मुलगी शिकलेली आहे, घरकामात हुशार आहे. बरं आता अशी स्थळ सारखी कुठं सांगून येतात का? इकेला माहितीये का? माहितीये काय, चांगला फोटो बी पाठवून झाले, पण तू कशाची दादच देत नाही मला. त्याला आवडली नाही वे? अगं तू विषयच घेत नाही. आणि मला म्हातारीला मिळा रात्रीच्याला डोळ्याला डोळा लागत नाही. काय होणार पोराचं, कसं होणार पोराचं? मला तू सांग, आजकाल आर्मीवाल्यासनी पोरी तरी मिळतात का ग? एखादीच असती तुझ्यासारखी. मावशी, तू का नाही उगाच काळजी करत बसतीस बघ. थांब, आपण त्याला आत्ताच्या आता फोन करू. ए बाई, पण मी सांगितले म्हणून काही सांगू नको बर का, नाहीतरी मला सारखा ओरडत असतो. सारखी तासा तासाला काही फोन करत असतीस म्हणून. ते माझ्यावर सोड. थांब, मी करते फोन. फोन उचलना झालाय, कसल्या तर कामात असेल. आणि आता तिथे जरा काय म्हणलीस? ते तिथं रेंज नसते ना, म्हणून जरा प्रॉब्लेम होतो. मला मिळालेलं त्या फोनचं काही कळतच नाही बाई. आणि त्या राहुल्याला समजून सांग म्हणलं तर ती नुसतं येतं आणि वय वय म्हणतं जी निघून जातं तर परत येतच नाही. त्याचं मरू दे, आपण त्याच्या लग्नाचं लवकरात लवकर बघू. मला सांग, घरातली काय कामं आहेत का करायची? करते मी. काय नाही करायचं, तिथे बी कामच करत असते. जरा हिथं आली तर इथं पण बस की जरा निवांत. अगं असं कसं? सांग की. अगं काय नाही, ती पोरगी दाखवायची होती ना म्हणून तुला निरोप पाठवला होता. आता तूच सांग, आजा काय म्हणतोय आणि कधी जायचं ठरतंय त्याचं? चाललंय आता जायचं, अगदी 2-3 दिवसावर आलंय बघा. त्याचीच गडबड चालली आहे सगळी. मग झालं का सगळं आवरून? होत आला असं म्हणायचं आता. आता मी काय सांगते ते ऐक. किती बी गडबड असली तरी दोघांनी एकमेकासाठी वेळ द्या. अगं आपलं माणूस एकदा लांब गेलं ना की मग गेलं. मग कशाचा फोन आणि कशाचं काय. आपल्या हाडामासाचं माणूस लांब ते लांबच. लांब गेल्यावर मग लय आठवण येते बघ. घर नुसतं खायला उठतं. अगं मी काय म्हणते, हा, वय मावशी, आता एक करा, उद्या दोघं बी जोडीने जेवायला या. अगं तुमचं लग्न झाल्यापासून ठरवत होते बोल बोल, पण काय जुळूनच येईना. आता उद्या दोघं पण या बर का. वय येत. आणि काय स्वयंपाक करत बसू नका, मी येते मदतीला. होय बाय,
पण यावर का नक्की? येते येते. आणि मावशी पोरगी देखणी आहे बर का. येते. या. काय लहान पोरावानी करत असती काय माहिती. हाय क्या बोल की. आज बरं तुला वेळ मिळाला संसारातनं फोन करायला. आज होय. आज आज ते संसारातनं ब्रेक घेतलाय ना. काय संसारातनं ब्रेक? बायकांना बरं संसारातनं ब्रेक मिळतो. चांगलंय चांगलंय. आणि तू काय आमच्या फौजीने लावलंस मग कामाला? हा. आणि तसं बी त्यांना आवडत नाही ना दुसरं कोणी त्यांची कामं केलेली. इक्या पण मी लय चिडले तुझ्यावर. का ग मी काय केले? आणि लग्नासाठी पोरगी बघितलीस मला एका शब्दाने तरी सांगितलंस का? आता असं करणार ना तू? अगं मला नुसतं नावाला बहीण मानतोस का? अगं माझा ऐक की जरा. काय ऐकायचं नाही मला. तुझी काय चूक आहे म्हणा. अगं पण मी आजाला सांगितलं होतं की. मला वाटलं त्यांनी सांगितलं असेल. त्यांना सांगून काय उपयोग आहे? कुणी बी मला काय बी बोललं नाही. माझ्याशी नुसतं बोलायचं म्हणलं तरी राग राग होतोय ना लोकांचा. बोलायची काय सोय नाही बघ. आणि ठीक आहे, हिचं काय ऐकू नको. आता नुसती टोमणं मारत असती. काल मला सांगितलं मला वर्दी धुवू नको तर धुवून ठेवल्या आणि ऐका बी धुतलाय. हॅलो इक्या आता मला सांग. अरे मला काय माहित. मला वाटलं कापडांसारखी कापड म्हणून धुतली आणि दिवसभर राब राब राबत्यात म्हणून धुतली. तुम्ही काय मुद्दाम केलंय वे? ठीक आहे, अरे बरं राहिलं तिथले तर सोडून द्यायचं का नाही? अरे सकाळपासून एका शब्दाने बोलणं माझ्या संग. अरे तानाची काय गरज होती का? इक्या लई काय काय बोलले माहितीये काल मला. तू इथं असतास ना तर तूच म्हणलं असतास की शिकले. आता अजिबात ऐकून घे. ठीक आहे, अरे मी असं काच बोललो होतो माहितीये का? यार थांबा. हे बघ एक काम कर, फोन लाऊड स्पीकरला लाव. लाव लवकर. हा लावला. तुम्हाला काय आकलायत का रे? हा भांडताय काय? अरे पण अरे मी परवाच म्हटलं रे मी दोघं भांडल्याशिवाय राहूच कसं शकताय म्हणून. आणि शितले अगं तू हैकल धुतलायस. आणि हे आज्या तिने धुतला तर धुतला. तुला तर प्रेमानं सांगतात नाही का रे? सांग यांना प्रेमानं कसं बोलायचं असते ते. हा सांगतो. हे बघ कस हे आता ते मिशनवर जायचं सोडून तुमचं भांडण मिटवत बसतो मी. अरे उगाच काहीतरी बोलू नको. एवढं काय झालेलं नाही. हा एवढं काय नाही ना मग सॉरी म्हणा की. काय? सॉरी म्हणा आणि मिटवून टाका. आता आधी सॉरी कोण म्हणणार याच्यावर तुम्ही विचार करत बसला असाल आहे का नाही? अरे तुम्हाला दोघांना आहे ना मी आधीपासून ओळखतोय. सॉरी मीच धुवायला नाही पाहिजे होता. सॉरी, मी तुला आधीच सांगायला पाहिजे होत. सांग असं मजा आ गया. ए मजा आ गया काय मजा आ गया. तू ना लोकांचीच भांडणं सोडवत बस. म्हणजे म्हणजे काय म्हणजे तुझ्या लग्नाचं काय? हे बघ क्या आधीच सांगून ठेवते. आता तुझ्या आईला बी सांगून आले तुझं लग्न लावून द्यायचा सईडा उचललाय मी आता. शपथ आता काय खरं नाही क्या. आता आलास ना तुला बघून ठेवलं पुरी संग लग्न करून टाक बाबा. मी कशाला बघते. मावशीनं मस्त पोरगी बघून ठेवली ऐक्यासाठी.
हे क्या अरे मला सांग तुला ती पोरगी आवडली का र? म्हणजे तसं काय नाही पसंत हाय का नाही? हाय. झालं की मग आता सुट्टीवर आलास ना की तुझं बार उडवून टाकू आपण. अगं आत्ताच तर आलो इकडे, लगेच सुट्टी मिळते होय तेव्हा. अर्पणी क्या ही तर मावशी एकटी असती र, तिच्या बरोबर कोण नको का? तू असल्यावर कसलं टेन्शन आहे मला तिथं. अरे मी तर हायच र, पण तरी बी. बरं बाई, आता जाऊ दे मला. आजा शितले, आयुष्यातल्या पहिल्या मिशनवर चाललोय. आता जेव्हा गावात येईल ना, बॉर्डर गाजवूनच येईन बघ. मग भाव कोणाचा आहेस हा? तू फक्त ये गावात परत, जंगी स्वागत करते का नाही बघ तुझं. आणि हा ओवाळायला मीच असणार आहे पहिली. हा बरे ठेवू का? सगळे निघालेत, कॉलिन व्हायचंय. हा हा ठेव. ठीक आहे. मुश्किल वक्त मराठा साक. हा. अगं बाई माझं गुड लक त्याच राहिलंच की. आता परत लावते फोन. फोन स्विच ऑफ करून ठेवलाय. शितले, किती बी अवघड युद्ध असेल ना तरी मी जिंकीन बघ. पण तुझ्याबरोबर बोलण्यात जे काय म्हणजे अवघड आहे बघ. नशीब लवकर तरी कळलं. कळलं ग, पण वळलंच नाही. शितले, शाळेतल्या पोरांसारखंच भांडलो काय आपण? आपण नाही, मीच भांडलो, मीच बोललो नाही. पण तुम्हाला तरी कुठं फरक पडला माझ्या संग बोलला नाही तरी? वय तुला कोणी सांगितलं फरक पडत नव्हता म्हणून? पडला असता ना तर दिसला असत. हा, अजिबात फरक पडला नाही. तुझी बडबड ऐकत नव्हती ना तर काय वाटत होतं माहितीये का मला? काय? असं वाटत होतं तू बोललीच नाहीस तर काय उपयोग आहे कानांचा. मग शितले, मी ठरवलंय किती बी मोठी भांडणं झाली ना आपली तर असं बोलायचं टाकायचं नाही आपण. आता असं बोलाल नंतर जाल पाय आपटत. पाय आपटत जायचं ना असं कुठं म्हणलं मी. फक्त काय झालं तरी बोलायचं आपण. वा भाऊजी, तस हुशार आहे हा तुम्ही. फक्त फक्त काय? आपलं भांडण नाही व्हायला पाहिजे होतं, ते बी तुम्ही जायच्या अगोदर. शितले, तू लिंबाचं लोणचं करतीस का नाही? लिंबाचं लोणचं? आता हे कुठं आलं मध्येच? ते कसं आंबट गोड असते. आपलं भांडण पण तसंच आहे बघ. लिंबाचं लोणचं म्हणे. शितले, शितले, उठ, चहा ठेवलाय. उठ उठ उठ, उठ लवकर. बसा की 2 मिनिटं. बोला मॅडम. तुम्ही रोज सकाळी उठून नेमानं मला चहा देता त्यासाठी थँक्यू. काय असं अचानक काय आज? असंच किती लकी आहे ना मी.
कुठल्या बायकोला रोज सकाळी उठल्या उठल्या तिचा नवरा स्वतःच्या हाताने चहा करून देत असेल? शितले, तू दिवसभर राब राब राबत असतेस, तुझ्यासाठी 2 घोट चहा केला तर काय फरक पडतो? हा? भाऊजी, मला सवय लागली हो तुमची. तुम्हाला म्हणलं होतं ना, मला तुमची सवय लावू नका, माझं लय अवघड होईल. ए जेडे, काय धर ही ठेव. पुष्पे, अगं तुझी झाली की नाही फेडरेशनची कामं? कशाचं काय, सया करू करू हाताला रग आली. वय नाहीतर काय, आणि आता अजून बी लय कामाचा व्याप वाढणार आहे. कामाचाच ये पाडव, दुसरा कुठला वाढवू नकोस बाया. म्हणजे काय नाही, काय बाई, जरा येऊन टेकल्याला बघवत नाही ना तुम्हाला? आणि ती जेवायचं बिवायचं काय केलंय का नाही? आपला स्वयंपाक केलाय की. आपला म्हणजे तुझा, माझा आणि जीजीचा. आणि शीतल ना अजिंक्यांचा? ते बाहेर जाणार आहेत जेवायला. चांगली उधळपट्टी चालली की. बाहेर जाऊन निस्ती मजा मारायला सांगा, एका पायावर तयार. जाऊ दे मम्मी, असं बी तू इथं काय बोलून ते तिकडे जायचं थांबणार आहेत वे? होय बाई, ते बी खरंच आहे म्हणा. आपल्या घरात आपणच उपर, पण चालल्यात कुठं? मला काय माहित बाई. अगं किती बोलताय दोघांना, किती बोलताय? आपल्या सगळ्यांचा स्वयंपाक करून दोघं चालल्यात, तरी तुमच्या पोटात दुखतं वय ग? तरी म्हणलंच, अजून कशा बोलल्या नाही तुम्ही? की चालल्यात मस्त हॉटेलात चमचमीत खायला, आणि इथं 4 चपात्या आणि 1 भाजी करायचं म्हणलं तरी जीवावर येते. एवढं वाटतंय तर तू कर की स्वयंपाक. हात नवीन काय तोडे घेते काय? करायच्या वेळेला मस्त सगळ्यांचं करून बसली, लोकांची लेकरं बी पोचल्यात, त्याचीच पत्न भोगते म्हणा. पुष्पे, असलं काय? काय अजिंक्य, आज कुठल्या हॉटेलात जाणार आहे जेवायला? हॉटेलात? नाही नाही. मग काय कुणी निमंत्रण दिलंय का काय? हा, एकाच्याने बोललं जेवायला. ते राऊतबाईंनी वे, ती म्हातारी तिचं तिला करून खायला होईना, आणि ती काय तुम्हाला जेवायला वाढणार आहे? अहो मामी, तेच सांगितलं मी तिला. म्हणलं आम्ही येतो जेवाय, पण तू काय करत बसू नकस, मी करते सगळं. बघा, असं पाहिजे जोडप. सगळं कसं स्वतःच्या मनासारखं वागतात. काय ग पुष्पे, तुला काय वाकड्यातच कसं शिरायचं असतं ग? आता काय वाकड्यात बोलले? किती बी चांगलं बोललं तरी तुम्हाला वाकड्यातच दिसते. मामी, अहो मावशी एकटी असते हो, तेवढंच आम्ही गेलो तर तिला बरं वाटेल. आणि आता अजिंक्य जाणार आहेत, तर त्यांची इच्छा होती की जायच्या अगोदर आम्ही दोघांनी जेवाय यावं. हे बघा पोरानो, जेवाय जाताय खरं, पण मोकळ्यात जाऊ नका. तिला काहीतरी गोडधोड घेऊन जावा. हा शितले, एक काम कर, डायरेक्ट विकायच्या घरला जा, मी काहीतरी घेऊन येतो. शीतल, नाही, तुम्ही तुमचं प्लॅन करत जा, पण निदान आम्हाला सांगायचं तरी ना. अहो मामी, ते लक्षातच नाही राहिलं. ती बी बरोबरच आहे म्हणा. कोण कुठली मामी, मला सांगायचं बरं ध्यानात राहील. अहो नाही नाही मामी, असं काय नाही. नाहीतर मग कसं? आणि रोज रोज त्या राऊतबाईकडे काय काम असतंय ग तुझं? रोज रोज कुठं मामी, आणि मावशीला एकटी पडलीये म्हणून जात असते अधनं मधनं. जा बाई जा,